येवला येथील अग्रगण्य सहकारी संस्था जनता सहकारी बँक लिमिटेड येवलाच्या वतीने आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा लाभांश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावर्षी बँकेने आपल्या 4,234 सभासदांना एकूण 23,84,298 रुपये इतक्या लाभांशाचे वाटप जाहीर केले असून त्याचे वितरण येवल्याचे सहाय्यक निबंधक विजय सिंग राजपूत, बँकेचे संस्थापक चेअरमन अंबादास बनकर आणि संचालक मंडळाचे प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विजय सिंग राजपूत आणि सहाय्यक अधिकारी रवींद्र शेजवळ उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक चेअरमन अंबादास बालाजी बनकर होते। या प्रसंगी बोलताना विजय सिंग राजपूत यांनी बँकेच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक केले। बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असून बँकेचा नेट NPA 0 असून पारदर्शक कारभाराचे कौतुक केले। सभासदांचा विश्वास आणि शिस्तबद्ध नियोजनामुळेच बँक यशाची शिखरे पादाक्रांत करत असल्याचं त्यांनी नमूद केले। बँकेचे संस्थापक चेअरमन अंबादास बनकर यांनी संचालक मंडळासह सर्वांच्या सहकार्याने बँक कायम प्रगतीपथावर राहिली आहे। रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार बँक सर्व नियमांचे पालन करीत असल्याचे सांगून बँकेच्या भविष्यातील वाटचालीबद्दल बनकर यांनी माहिती दिली। याच कार्यक्रमात नवनिर्वाचित संचालक म्हणून रावसाहेब राधाकृष्ण कुऱ्हाडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आले। या प्रसंगी व्हाईस चेअरमन ओंकारेश्वर कलंत्री, ज्येष्ठ संचालक नंदकुमार अट्टल, अनिल कुमार पटेल, अशोक कुळधर, माधवराव बनकर, सोपानराव पवार, विनोद बनकर, अशोक शिंदे, कृष्णा जानराव, साहेबराव देशमाने, किरण बनकर, गणपत लहरे, श्रीकांत वाकळे, संचालिका कविता लहरे, जयश्री काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित गुंजाळ आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी संजय साताळकर, राजेंद्र वाबळे, नंदकुमार काळे, अनिल वडनेरकर आणि कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले। लाभांश मिळाल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। जनता सहकारी बँक येवला ही 1996 साली स्थापन झालेली बँक असून बँकेने 31/3/2024ला जे काही सभासद होते 4,225 या सभासदांना जनरल मीटिंग जी झाली मध्यंतरी सर्वसाधारण सभा आमची 29/8/25 रोजी झाली आणि 31/3/25ला जो बँकेला 60 लाख रुपये नफा झाला होता त्या नफ्यामधून बँकेच्या 4,225 सभासदांना यावर्षी बँकेने सर्वसाधारण सभेवर विषय घेऊन 9% डिव्हिडंड वाटप केला असून डिव्हिडंडची रक्कम 23,84,298 असून त्याचा फायदा 4,352 सभासदांना होणार आहे। तरी बँकेचे सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचारी वृंद व सर्व सभासदांनी वर्षभर कामकाज करताना जे सहकार्य केलं त्यामुळं बँकेला डिव्हिडंड वाटता आला आणि बँकेचं जास्तीत जास्त काम चांगलं करता आलं आणि बँकेला यावर्षी अवर्ग मिळालेला आहे। हे सर्व बरोबरच्या सहकार्यामुळे शक्य झालेले आहे। यापुढेही सहकार्यांच्या बरोबर आणि सर्व कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू। तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स। आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स। विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला। व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा, येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स। आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स,
डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड NDC बँक जवळ येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.